12th स्टँडर्ड मॅथ्समध्ये शेवटचा टॉपिक वेक्टर. जो टॉपिक बाळांनो कम्प्लिटली 28 मार्क्स आहे. NCERT मध्ये त्याला म्हणतात वेक्टर अल्जेब्रा. काय म्हणतात? वेक्टर अल्जेब्रा. ओके बघा, आता मी पहिल्या एक्सरसाइजला लागणारी पूर्ण थिअरी शिकवतो, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. ओके, काय काय थिअरी आहे सगळ्यांनी लक्ष द्या इकडे, महत्त्वाची. बघा प्राची, तू बाहेर बस. तू आत्ता आली का? केमिस्ट्री नव्हती? कॅबिनमध्ये बस, अभ्यास करत. कुठे जाते? मी इथंच कर ना. ठीक आहे. मॅसेज नव्हता टाकला का? अच्छा, याच्या ग्रुपवर आला होता वाटतं, रेग्युलरच्या. बरं ओके. वेक्टर्स, सॉरी बरं का, ते प्रतिभा मॅडमनी मेसेज टाकला नाही बरोबर. हां हां ठीक आहे. हां बघा बाळांनो, वेक्टर. आता वेक्टरमध्ये बस, सांग बरं काय असते वेक्टर. बस खाली, बस खाली, खाली बस, खाली बस, खाली बस. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर काय असतं सांग. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. कॉम्पोनंट ऑफ वेक्टर काय असतं सांग. जा. ओके बाळांनो, लक्षात ठेवा वेक्टर्समध्ये लक्ष द्या. सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय वेक्टर? द फिजिकल क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव काय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज वेक्टर. ज्या फिजिकल क्वांटिटीला काय असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. बाळांनो, वेक्टर इज डिनोटेड बाय, वेक्टर कसं म्हणतात, व्ही बार, ॲक्सेलरेशन बार, मोमेंटम बार. करेक्ट आहे की नाही? याला सगळ्यांना आपण वेक्टर्स म्हणतो. डोक्यावर बार लिहिणे म्हणजे काय असतं बोला, वेक्टर. करेक्ट आहे? ओके. त्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, द वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. ओके, वेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड, vectors can be represented first analytically. Vectors can be represented analytically कसं? By giving the bar or arrow above the letter. लेटरच्या वर काय लिहायचा, बार, किंवा काय लिहितो आपण, ॲरो. करेक्ट आहे? दिस इज द वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. करेक्ट आहे? आता बाळांनो, ए बार कोण आहे? तर ए बार हा एक वेक्टर आहे, लक्षात ठेवा. ए बार कोण आहे? तर ए बार हा वेक्टर आहे. प्रत्येक वेक्टरला काय असते, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ए बार या वेक्टरची मॅग्निट्यूड कुठली आहे? सो ए बार या वेक्टरची मॅग्निट्यूड असते बाळांनो मॉड ऑफ ए बार. काय असतं? मॉड ऑफ ए बार. मॉडमध्ये लिहायचं किंवा ऑरमध्ये फक्त त्याला ए लिहिलं तर चालते, डोक्यावर बार द्यायचा नाही. करेक्ट आहे? आता हा जो डोक्यावरचा बार असतो, ती बार म्हणजे कोण असते बाळांनो? डायरेक्शन असते. काय असते बोला? डायरेक्शन. सो डोक्यावरचा बार म्हणजे डायरेक्शन, आणि फक्त ए म्हणजे कोण असतं सांगा? मॅग्निट्यूड. त्याला मॉड ऑफ ए बार सुद्धा लिहू शकता. सो ए म्हणजे मॅग्निट्यूड, डोक्यावरचा बार म्हणजे डायरेक्शन. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कंबाईन टू फॉर्म अ वेक्टर. काय भेटतो सांगा? वेक्टर. सो दिस इज द ॲनालिटिकल वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. वेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ग्राफिकली. लक्षात ठेवा, ग्राफिकली सुद्धा वेक्टर्स रिप्रेझेंट केले जातात. मग ग्राफिकली वेक्टर्स कसे रिप्रेझेंट केले जातात? बाय ड्रॉईंग अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. जसं फॉर एक्झाम्पल, कुठल्याही वेक्टरमध्ये हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. सगळ्यांना माहिती आहे ए म्हणजे कोण आहे? ए म्हणजे असतं बाळांनो इनिशियल पॉईंट. कुठला पॉईंट आहे सांगा? इनिशियल पॉईंट. आणि बी म्हणजे कोण आहे सांगा? फायनल पॉईंट. लक्षात ठेवा, कुठला पॉईंट आहे? फायनल पॉईंट. फायनल पॉईंटलाच आपण म्हणतो बाळांनो टर्मिनल पॉईंट. टर्मिनल पॉईंट. लक्षात ठेवा, टर्मिनल पॉईंट. करेक्ट आहे? आणि ए म्हणजे असतं इनिशियल पॉईंट, आणि इनिशियल पॉईंटलाच म्हणतो आपण स्टार्टिंग पॉईंट. काय म्हणतो आपण सांगा? स्टार्टिंग पॉईंट. लक्षात ठेवा. तर वेक्टरला दोन पॉईंट असतात, एक असतं स्टार्टिंग पॉईंट आणि एक असतं टर्मिनल पॉईंट. म्हणजे तुम्ही कसं जात आहे सांगा? ए पासून निघाले, कुठे पोहोचत आहे? बी. म्हणजे बी टू ए जात आहे की ए टू बी? ए टू बी. आणि त्या ए टू बीला काय म्हणायचं सांगा? ए बी की ए बी बार? ए बी बार. करेक्ट आहे? ए बी बारमध्ये ए हा इनिशियल पॉईंट आहे, बी हा फायनल पॉईंट आहे. जर का एखादा वेक्टर बी टू येत असेल तर काय लिहाल? ए बी बार की बी ए बार? बी ए बार. तर तुम्ही त्याला म्हणू शकता इट्स अ बी ए बार. इज इट क्लिअर? येस. आता वेक्टरमध्ये नेक्स्ट महत्त्वाचा आर्टिकल कुठला असतो बाळांनो? नेक्स्ट लक्ष द्या, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. वेक्टरचे टाइप्स कुठले आहेत? टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये फर्स्ट असतो बाळांनो व्हॉट इज मीन बाय इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर्स काय असतं? इक्वल वेक्टर्स म्हणजे काय?
the two vectors are said to be equal vectors if they have a same magnitude as well as same direction. करेक्ट आहे. दोन वेक्टर्सला आपण इक्वल वेक्टर केव्हा म्हणू, जेव्हा दोन्ही वेक्टरची डायरेक्शन काय सांगा सेम आहे आणि दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड काय सेम. मॉड ऑफ ए बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ बी बार, और यू सिम्पली कॅन से ए इज इक्वल्स टू बी. दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड सेम आहे, दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे तुम्ही म्हणतात बोथ आर इक्वल वेक्टर. सो ए बार इज इक्वल्स टू किती असतं बी बार. करेक्ट आहे. ओके नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय, ओके बाळांनो लक्षात ठेवा, ओके अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर काय असतं लक्ष द्या बरं का, अतिशय महत्त्वाचं आहे. थोडं मी खूप जास्त बेसिक पासून घेत आहे, तुम्हाला MCQ वगैरे कुठल्याच टॉपिकमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही वेक्टरच्या. ओके अपोजिट वेक्टर और त्याला म्हणतात निगेटिव्ह ऑफ वेक्टर काय असतं. ओके निगेटिव्ह ऑफ वेक्टर काय असतं. सो अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह ऑफ वेक्टर्स काय असतं. Two vectors are said to be opposite vectors or two vectors are said to be a negative of each other if they have exactly opposite direction. Exactly opposite direction but their magnitudes are same. So mod of A bar is equals to किती असतं बाळांनो mod of B bar, or you can say A is equals to किती असतं B. दोघांची मॅग्निट्यूड सेम पाहिजे पण डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट पाहिजे. डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट यांचे दोन प्रकार, एक तर अशा डायरेक्शन दाखवल्या, ही A बारची आणि ही B बारची. लक्ष द्या ए बार आणि बी बार, किंवा तुम्ही असं म्हणू शकता लक्षात ठेवा दिस इज कॉल्ड ॲज ए बार अँड दिस इज कॉल्ड ॲज बी बार. करेक्ट आहे. एक वर गेला आणि एक मागे आला, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आहे. सो बाळांनो दे आर निगेटिव्ह ऑफ इच अदर. करेक्ट आहे. आणि जेव्हा निगेटिव्ह वेक्टर असतात तेव्हा तुम्ही असं लिहिता ए बार इज ऑलवेज इक्वल टू मायनस बी बार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायनस साइन. निगेटिव्ह साइन शोज दॅट द डायरेक्शन ऑफ बोथ वेक्टर इज एक्झॅक्टली अपोजिट. निगेटिव्ह साइन शोज दॅट द डायरेक्शन ऑफ बोथ वेक्टर इज एक्झॅक्टली अपोजिट. ओके लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट थर्ड असतं बाळांनो व्हॉट इज मीन बाय पॅरलल वेक्टर्स. लक्षात ठेवा पॅरलल वेक्टर्स काय असतं. पॅरलल वेक्टर्स मध्ये सांगू शकतात टू वेक्टर्स आर सेड टू बी पॅरलल वेक्टर्स इफ दे हॅव अ सेम डायरेक्शन. टू वेक्टर्स आर सेड टू बी पॅरलल वेक्टर्स इफ दे हॅव अ सेम डायरेक्शन बट द अँगल बिटवीन देम, त्या दोघांमधला अँगल किती असतो. थिटा म्हणजे असतं अँगल बिटवीन देम, अँगल बिटवीन देम. लक्षात ठेवा थिटा म्हणजे असतं अँगल बिटवीन देम इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 0 डिग्री. ओके दोघांमधला अँगल किती आहे सांगा 0. आता समजा दोन वेक्टर एकमेकांना येऊन जर का भेटले तर बाळांनो दोघांमधला अँगल थिटा असतो. पण दोन वेक्टर एकमेकांना कधीच भेटले नाही, बोथ आर पॅरलल वेक्टर, याचा अर्थ दोघांमधला अँगल किती आहे बोला 0 आहे. ओके सिंपल गोष्ट सांगू शकता आपण तुम्ही. ठीक आहे. सो गाईज पॅरलल वेक्टर्स म्हणजे काय असतं, टू वेक्टर्स हॅव अ सेम डायरेक्शन बट द अँगल बिटवीन देम किती असतं बाळांनो 0. मग तुमच्या डोक्यात येईल सर इक्वल वेक्टर आणि पॅरलल वेक्टरमध्ये काय डिफरन्स आहे. तर इक्वल वेक्टरमध्ये कंपल्सरी दोघांची मॅग्निट्यूड काय पाहिजे सेम, पण पॅरलल वेक्टरमध्ये अशी कुठलीही कंडिशन दिलेली नाही आहे. पॅरलल वेक्टरमध्ये दोघांची मॅग्निट्यूड सेमही चालतं, दोघांची मॅग्निट्यूड सेमही चालतं आणि दोघांची मॅग्निट्यूड सेम नसेल तरीही चालतं. लक्षात ठेवा देर इज नो कंडिशन. पण इक्वल वेक्टरमध्ये दोघांची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन काय पाहिजे सांगा सेम पाहिजे असते. ओके त्यानंतर चौथ्या टाईपचा वेक्टर असतो बाळांनो व्हॉट इज मीन बाय अँटी पॅरलल वेक्टर. व्हॉट इज अँटी पॅरलल वेक्टर. अँटी पॅरलल वेक्टर्स सांगा अँटी पॅरलल वेक्टर्स काय असतात. द टू वेक्टर्स आर सेड टू बी अँटी पॅरलल वेक्टर्स इफ ओके बोथ वेक्टर्स हॅव अ एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. ए बार अँड बी बार नो डाऊट. टू वेक्टर्स आर सेड टू बी एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. ओके एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. करेक्ट आहे. ओके अँगल बिटवीन देम किती असला पाहिजे. थिटा म्हणजे अँगल बिटवीन देम शुड बी 0 डिग्री और 180 डिग्री. करेक्ट आहे. जर का तुम्ही पहिली डायग्राम बघितली तर दोन वेक्टर एकमेकांची अँटी पॅरलल आहे, दोघं एकमेकांना कधीच भेटत नाही. सांगा अँगल किती आहे 0 आहे. दोघांमधला अँगल किती आहे 0. करेक्ट आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये सांगा दोघांमधला अँगल किती आहे बोला 180. अँटी पॅरलल वेक्टर. मग सर निगेटिव्ह वेक्टर सॉरी सर अपोजिट वेक्टर म्हणजे निगेटिव्ह वेक्टर आणि अँटी पॅरलल वेक्टरमध्ये काय डिफरन्स आहे. तर निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टरमध्ये कंपल्सरी कंडिशन आहे दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड काय पाहिजे. इथं मॅग्निट्यूड सेम पाहिजे नाही, ही कंडिशन दिलेली नाही आहे. हाच एक डिफरन्स आहे लक्षात ठेवा. चालेल बाकी डायग्राम तर दोघांच्या सेमच येतात. ओके मग मॅग्निट्यूड कॅन बी अ सेम और कॅनॉट बी सेम. लक्षात ठेवा देर इज नो कंपल्सरी कंडिशन फॉर द मॅग्निट्यूड. mod of a bar is equals to b bar, mod of a bar is equals to mod of b bar, or mod of a bar is not equals to mod of b bar. Is that clear? Yes. आता नेक्स्ट बाळांनो व्हॉट इज मीन बाय लक्ष द्या व्हॉट इज मीन बाय युनिट वेक्टर. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. युनिट वेक्टर म्हणजे काय असतं. व्हॉट इज युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय असतं. अ वेक्टर विच हॅव अ युनिट मॅग्निट्यूड. युनिट म्हणजे काय 1.
ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असतं बाळांनो युनिटी. अ वेक्टर विच हॅव अ युनिटी, लक्षात ठेवा मॅग्निट्यूड किती असली पाहिजे. द वेक्टर विच हॅव अ मॅग्निट्यूड, लक्ष द्या, द वेक्टर विच हॅव अ मॅग्निट्यूड किती असली पाहिजे सांगा युनिटी. सगळ्यांना माहिती आहे युनिटी म्हणजे किती असतं बाळांनो 1. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड युनिटी असली पाहिजे म्हणजे 1 असली पाहिजे त्याला म्हणतो युनिट वेक्टर, लक्षात ठेवा. व्हॉट इज द पर्पज ऑफ युनिट वेक्टर बाळांनो, द पर्पज, ओके लक्षात ठेवा, पर्पज ऑफ युनिट वेक्टर, पर्पज ऑफ युनिट वेक्टर, युनिट वेक्टरचा पर्पज काय असतं. पर्पज ऑफ युनिट वेक्टर इज टू गिव्ह डायरेक्शन, टू गिव्ह डायरेक्शन ओनली, लक्षात ठेवा डायरेक्शन ओनली. युनिट वेक्टरचं कामच ते आहे काय की फक्त काय देणे, डायरेक्शन. जेव्हा जेव्हा तुम्हाला डायरेक्शनची गरज पडेल तेव्हा तेव्हा कोणाला आठवायचं, युनिट वेक्टरला आठवायचं, ठीक आहे. ओके, जसं बाळांनो इफ ए बार इज अ गिवन वेक्टर, ए बार इज अ गिवन वेक्टर, बाळांनो ए बार एक दिलेला वेक्टर आहे, झालं. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर आणि तुम्हाला या ए बारचा युनिट वेक्टर लिहायचा आहे. सो इथं सरळ लिहू शकता काय, युनिट वेक्टर, बघा मी काय बोलताय, युनिट वेक्टर ऑफ ए बार इज, सांगा ए बारचा युनिट वेक्टर काय असतं. ए बारचा युनिट वेक्टर असतं बाळांनो ए कॅप, काय असतं बोला, ए कॅप. ए बार इज अ गिवन वेक्टर, व्हॉट इज अ युनिट वेक्टर ऑफ ए बार, ए बारचा युनिट वेक्टर असतो ए कॅप आणि काय असतं बाळांनो, तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. काय बोलतोय मी सांगा, तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. ओके, सिंपल सांगू शकता बाळांनो, ए बार इज अ गिवन वेक्टर. हाऊ टू फाइंड अ युनिट वेक्टर ऑफ ए बार, युनिट वेक्टर ऑफ ए बार इज काय असतं ए कॅप, ए कॅप काय असतं तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. ओके, नेक्स्ट, युनिट वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ बेस वेक्टर, काय म्हणतो आपण त्यांना, बेस वेक्टर. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स. थोडं डिटेलमध्ये सांगतो. युनिट वेक्टर्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ बेस वेक्टर, त्यांना आपण म्हणतो बेस वेक्टर्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स, बघा रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स, कार्टेशियन वेक्टर्स, कार्टेशियन वेक्टर्स. ओके, आता युनिट वेक्टरमध्ये डोक्यावर कॅप असतं. आता मला हे सांगा, ॲक्सिस वाईज जर का बोलायचं झालं तर दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस अँड दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस अँड दिस इज द ओरिजिन. This is the positive x axis, positive y axis आणि positive z axis. Is that clear? Yes. तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवणारा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवणारा जो वेक्टर असतो दिस इज कॉल्ड ॲज आय कॅप. व्हॉट इज आय कॅप, युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. व्हॉट इज जे कॅप, युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. अँड व्हॉट इज के कॅप, युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. इज दॅट क्लिअर? येस. गॉट इट. ते दार लावून घे बाळा मयुरी, सायली. Okay, what is I cap? I cap, it is a unit vector directed along the positive x-axis. J cap is a unit vector directed along the positive axis, and K cap is a unit vector directed along positive z-axis. So I cap, J cap, K cap या काय सांगतात डायरेक्शन. घसा खराब आहे बाळांनो, हसू नका. I cap, J cap, K cap, ओके याला काय म्हणतो आपण बाळांनो युनिट वेक्टर, लक्षात ठेवा. I cap, J cap आणि काय असतं बाळांनो K cap. हा कोणाची डायरेक्शन देतो, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हा कोणाची, पॉझिटिव्ह जे ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आणि हा कोणाची डायरेक्शन देतो सांगा, पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. आवाज नको आहे, आवाज नको आहे, आवाज नको आहे. ओके झालं. नेक्स्ट, नेक्स्ट अतिशय महत्त्वाचा आर्टिकल, व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर. काय बोलू मी सांगा, पोझिशन वेक्टर सगळ्यात महत्त्वाचा 5व्या नंबरचा पॉईंट, 5वा किंवा 6वा असेल. पोझिशन वेक्टर काय असतं बघा, पोझिशन वेक्टर काय असतं. हां, व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर. ओके, पोझिशन वेक्टर काय असतं, द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. असा वेक्टर जो कोणापासून ड्रॉ केला सांगा, ओरिजिन पासून ड्रॉ केला. बघा व्हॉट इज पोझिशन वेक्टर, अ वेक्टर, बघा मी काय बोलताय, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. असा वेक्टर जो कोणापासून ड्रॉ केला सांगा, ओरिजिन. ओरिजिन पासून सुरुवात करायचं आपण, कुठपर्यंत जायचं, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. काय बोलू मी सांगा, टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. बघा टुवर्ड्स द पोझिशन ऑफ काय, पार्टिकल, टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. त्याला काय म्हणतो आपण, पोझिशन वेक्टर. जसं फॉर एक्झाम्पल हा वाय ॲक्सिस, नंतर हा एक्स ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. ही कोण झाली, ओरिजिन. हा कोण झाला पॉईंट ए, हा कोण झाला पॉईंट बी.
ओके ओरिजिन. आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं? अ वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. असा वेक्टर जो कोणापासून ड्रॉ केला सांगा? ओरिजिन टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल. ओरिजिन पासून ड्रॉ करायचा पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत, त्याला म्हणतो आपण पोझिशन वेक्टर. ज्याची सुरुवात झाली ओ पासनं, ज्याचा एंड झाला ए पर्यंत, त्याला म्हणतो आपण ओ ए बार. काय म्हणतो सांगा? ओ ए बार. आर यू गेटिंग? येस, बरोबर आहे. येस. सो बाळांनो इथं सरळ लिहू शकता. बाळांनो व्हॉट इज ओ ए बार? ओ ए बारलाच म्हणतात बाळांनो स्मॉल ए बार. काय म्हणतात सांगा? स्मॉल ए बार. ओ ए बारलाच तुम्ही स्मॉल ए बार म्हणू शकता. ओके. अँड व्हॉट इज स्मॉल ए बार? इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ए. पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ए. व्हॉट इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी? पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर कसा फाइंड करायचा? अ वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. ए छोटू, काय बघताय तुम्ही खाली? वेक्टर दिसला का? हा, काय दिसलाय खाली नम्रता? आता मी येऊन नाही बघू शकत तिथं. काढून घे एकदा, काढून घे लवकर. असं अडकलेलं ठेवू नको, तुझं लक्ष लागणार नाही. निघालं हो की नाही? आता लक्ष द्या. पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर काय असतो? द वेक्टर पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर काय असतो? द वेक्टर विच इज बस द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड द पोझिशन ऑफ पॉइंट इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. हां, याला म्हणायचं ओ बी बार विच इज कॉल्ड ॲज स्मॉल बी बार. लक्षात ठेवा. सो व्हॉट इज ओ बी बार? सो ओ बी बारलाच म्हणतो आपण स्मॉल बी बार. इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट बी. पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट काय? बी. करेक्ट आहे? ओके. आता बाळांनो मी काय केलं? ए टू बी जॉईन केलं. लक्षात ठेवा. याला म्हणतो ए बी बार. काय म्हणतो? ए बी बार. करेक्ट आहे? आता मला हे सांगा, ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतं? स्मॉल ए बार. बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतो बाळांनो? स्मॉल बी बार. मग आपण कळला ए बी बार. आता मला हे सांगा, डायग्राममध्ये मला एक ट्रँगल दिसतो. काय दिसतो? ट्रँगल. ज्याला 3 साईड्स असतात त्याला ट्रँगल म्हणतात. करेक्ट आहे? तिथं आपण ट्रँगल लॉ यूज करू शकतो. हां, बाय युझिंग ट्रँगल लॉ. लक्ष द्या रे. बाय युझिंग ट्रँगल लॉ. ट्रँगल लॉचा जर का यूज केला तर तुम्हाला समजेल. बोला ट्रँगल लॉ काय असतं सांगा. आता या ट्रँगलमध्ये जर का बघितलं, आपली जर्नी कुठून स्टार्ट झाली? ओ. आपण पोहोचणार कुठं आहे? बी. आपली जर्नी कुठून स्टार्ट झाली? ओ. आपण पोहोचणार कुठे आहे? बी. आपली जर्नी कुठून स्टार्ट झाली? ओ. आपण पोहोचणार कुठे आहे? बी. आपली जर्नी कुठून स्टार्ट झाली? हो. आपण पोहोचणार कुठे आहे? बी. जाण्याचे किती प्रकार आहेत? 2. एक असतं लॉंग कट आणि एक असतं शॉर्टकट. करेक्ट आहे? मग मला हे सांगा, लॉंग कटने गेलो तर कसं होईल? ओ टू ए, ए टू बी. आणि शॉर्टकट ओ टू बी. तर सरळ सांगू शकता बाळांनो. काय सांगू शकता? बोला. हां, ओ ए बार प्लस ए बी बार. काय म्हणताय बघा? ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल्स टू ओ बी बार. मी काय बोलताय समजताय? जाताय खोपड्यात? ओके. हां, ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल्स टू किती असतं? ओ की ओ बी बार? ओ बी बार. 28 मार्क फुकट आहे. हां, लक्षात ठेवा. पुढच्या 10 दिवसात भेटणार आहे. किती? 10 दिवस. 5 तारखेपर्यंत तुमच्या डोक्यात 28 मार्क आलेले असतील. ओके. अजूनही जर का तुम्हाला 1 मार्काचे अजून मॅथ्स येत नसेल तर 28 मार्क तुमच्याजवळ आहे. आणि प्रॅक्टिकलचे तुमचे तसे पास होऊ शकता तुम्ही. लक्षात ठेवा. ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल्स टू ओ बी बार. करेक्ट आहे? सो बाळांनो, ए बी बार इज इक्वल्स टू किती असतं? ओ बी बार मायनस किती असतं? ओ ए बार. ए बी बार इज इक्वल्स टू किती असतं? ओ बी बार मायनस किती असतं? ओ ए बार. करेक्ट आहे? मग सांगा बरं काय आलं बाळांनो? ए बी बार इज इक्वल्स टू काय आलं सांगा? ए बी बार इज इक्वल्स टू ओ बी बार मायनस किती आलं? बी बार. सॉरी, ओ बी बार मायनस काय आलं? ओ ए बार. आणि सगळ्यांना माहित आहे ए बी बार इज इक्वल्स टू ओ बी बार. व्हॉट इज ओ बी बार? ओ बी बार इज अ स्मॉल बी बार दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट बी. आणि ओ ए बार इज अ स्मॉल ए बार दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए. सो ओ बी बारला आपण स्मॉल बी बार म्हणतो आणि ओ ए बारला आपण स्मॉल ए बार म्हणतो. आता इकडे लक्ष द्या. ए बी बार या वेक्टरमध्ये माझ्याकडे बघायचं. ए बी बार या वेक्टरमध्ये इनिशियल पॉईंट कोण आहे? ए. फायनल पॉईंट कोण आहे? बी. सो फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर.
बरोबर आहे. ओके, ए बी बार या वेक्टरमध्ये सांगा इनिशियल पॉईंट कोण आहे ए, फायनल पॉईंट कोण आहे बी. फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन. सांगा फायनल पॉईंट कोण आहे बी, त्याचा पोझिशन वेक्टर बी बार मायनस इनिशियल पॉईंट कोण आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे सांगा ए बार. बी बार मायनस ए बार. करेक्ट आहे. फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन, हा झाला ए बी बार. मी जर का तुम्हाला बी ए बार म्हटलं तर सांगा इनिशियल पॉईंट कोण आहे बी, फायनल पॉईंट कोण आहे ए. सांगा फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतं स्मॉल ए बार मायनस किती असतं स्मॉल बी बार. करेक्ट आहे. मी जर का तुम्हाला सी डी बार बोललो, काय बोललो सी डी बार, सांगा इनिशियल पॉईंट कोण आहे सी, फायनल पॉईंट कोण आहे डी. सो फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर स्मॉल डी बार मायनस स्मॉल सी बार. मी जर का तुम्हाला डी सी बार बोललो, सांगा इनिशियल पॉईंट कोण आहे डी, फायनल पॉईंट कोण आहे सी, तर इथं काय असतं स्मॉल सी बार मायनस किती असतं स्मॉल डी बार. करेक्ट आहे. मी जर का तुम्हाला सी डी बार बोललो तर इनिशियल पॉईंट कोण आहे सी, फायनल पॉईंट कोण आहे डी, तर स्मॉल डी बार मायनस कोण असतं स्मॉल सी बार. इज इट क्लिअर? येस. ओके, आता यावर बेस मी तुमचं एक सुंदर न्यूमेरिकल घेतो, लक्ष द्या बाळांनो. सपोज तुम्हाला पॉईंट ए दिलाय काय 782 आणि सपोज तुम्हाला पॉईंट बी दिलाय बाळांनो 1 2 3 आणि तुम्हाला क्वेश्चन विचारले की फाइंड ए बी बार, काय फाइंड करायचं ए बी बार, फाइंड मॉड ऑफ ए बी बार आणि तुम्हाला विचारलं फाइंड ए बी कॅप. अशा 3 गोष्टी विचारल्या. सांगा सगळ्यात पहिली कुठली गोष्ट विचारली फाइंड ए बी बार, नंतर फाइंड मॉड ऑफ ए बी बार आणि नंतर फाइंड ए बी कॅप. तर अशा केसमध्ये काय करायचं. सगळ्यात पहिले बाळांनो तुम्हाला पॉईंट ए चे कोऑर्डिनेट दिले 782, तर त्याचा पोझिशन वेक्टर काढून घ्यायचा एक ए बार. कसा काढायचा, एक्स ला आय कॅप, वाय ला जे कॅप आणि झेड ला के कॅप. सांगा बरं काय होईल 7 आय कॅप प्लस किती असतं बोला 8 जे कॅप प्लस किती असतं बोला 2 के कॅप. करेक्ट आहे. पॉईंट बी दिलेला आहे 1 2 3. पॉईंट बी चा पोझिशन वेक्टर घ्यायचा स्मॉल बी बार, त्याला आय जे के लावायचे बोला आय कॅप प्लस किती असतं 2 जे कॅप प्लस किती असतं बाळा 3 के कॅप. करेक्ट आहे. ओके, आणि नंतर काय काढायचा ए बी बार, काय काढायचं सांगा ए बी बार. सो गाईज यू सिम्पली कॅन से व्हॉट इज ए बी बार. सांगा ए बी बार मध्ये इनिशियल पॉईंट कुठला आहे ए, फायनल पॉईंट कुठला आहे बी. सो फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर. इज इट क्लिअर? येस. सो फायनल पॉईंट आहे बी बार. चला बी बार काय हे बघा, बी बार काय सांगा आय कॅप प्लस किती आहे सांगा 2 जे कॅप प्लस किती आहे बोला 3 के कॅप मायनस इथं कोण आहे ए बार. सांगा ए बार कोण आहे 7 आय कॅप प्लस किती आहे बोला 8 जे कॅप प्लस किती आहे बोला 2 के कॅप. Is that clear? Yes. So guys, open the bracket. It's I cap plus 2j cap plus 3k cap. Okay. Minus 7i cap minus 8j cap minus 2k cap. Is that clear? Yes. चला करा सॉल्व. I J J K K. लक्षात ठेवा. लाईट टर्म्स कलेक्ट करा. सांगा I चा कोइफिशियंट किती आहे 1, इथे किती आहे -7. 1 - 7 -6 I cap. ओके, 2 - 8 -6 j cap आणि 3 - 2 1 k cap. Is that clear? Yes. This is my AB bar. काय सांगा AB bar. I got my first answer, that is AB bar. Okay, once I get AB bar, then find mod of AB bar. काय फाइंड करायचं आहे सांगा mod of AB bar. So second मध्ये जर काय mod of AB bar, how to find the value of mod of AB bar under root of. सांगा कशी फाइंड करायची. I च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस J च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस K च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. सांगा I चा कोइफिशियंट किती आहे बोला. J चा कोइफिशियंट किती आहे आणि K चा 1. सो I च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, I च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, J च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि K च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. सांगा -6 चा स्क्वेअर किती असतं 36, इथे किती असतं 36 प्लस किती असतं 2 36 1 स्क्वेअर इज 1. 36 + 36 72 आणि 72 + 1 म्हणजेच किती असतं √73. इज दॅट क्लिअर? येस. हा कोण झाला ए बी बार की मॉड ऑफ ए बी बार? मॉड ऑफ ए बी बार. तिसरं काय फाइंड करायचं आहे तुम्हाला
थर्ड फाइंड करायचं आहे तुम्हाला ए बी कॅप. ए बी कॅप कुठल्याही वेक्टरचा कॅप म्हणजे युनिट वेक्टर कसा काढायचा तर बाळांनो काय असतं बोला, तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. सो गाईज ए बी कॅप कसा फाइंड करायचा, तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. सांगा तो वेक्टर कुठला आहे, ए बी बार. तो वेक्टर कुठला आहे बोला, -6 आहे, -6j प्लस के. सो -6i कॅप -6j कॅप प्लस के कॅप. आणि मॉड ऑफ ए बी बार इज इक्वल टू किती आहे सांगा, √73. काय, √73. इज इट क्लिअर? येस. फार तर फार तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, ए बी कॅप इज इक्वल टू a प्लस बी प्लस सी बाय डी, ए बाय डी, बी बाय डी, सी बाय डी. सांगा किती येईल बोला, -6 अपॉन √73 -6 अपॉन -6 अपॉन √73 i -6 अपॉन √73 j आणि प्लस किती असतं 1 अपॉन √ किती असतं 73 के कॅप. सो आय कॅप जे कॅप आणि काय असतं बोला के कॅप. इज दॅट क्लिअर? येस. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट महत्वाचं काय बाळांनो, व्हॉट आर लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. लक्ष द्या, मी डिटेलमध्ये घेत आहे बरं का, थोडं लक्ष द्या. लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशनचे लॉज कुठले आहेत? देर आर बेसिकली 3 लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. फर्स्ट असते ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, सेकंड असते पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन अँड थर्ड असते पॉलिगोनल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काहीच गरज नाही, ट्रायंगल लॉ तुम्हाला माहिती आहे काय असते, आत्ता सांगितलं तुम्ही तिथं. हां, ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल्स टू ओ बी बार. सगळ्यात महत्त्वाचा असतो पॅरलोग्राम. लक्षात ठेवा, पॅरललो. ओके. ए पॅरलोग्राम लॉ मध्ये काय करायचं बाळांनो, सपोज इथे लिहू शकता, इफ पी बार अँड क्यू बार आर 2 adjacent sides of parallelogram. Adjacent sides of parallelogram. Parallelogram. If p bar and q bar are two adjacent sides of parallelogram. समजा हा एक वेक्टर घेतला p bar, हा एक वेक्टर घेतला q bar. समजा दोघांमधला अँगल किती आहे बोला थीटा. p bar and q bar are the two adjacent sides of parallelogram. ज्यांच्यामधला अँगल किती आहे बोला थीटा. तर बाळांनो लक्ष द्या. ओके, यांचा जो डायगोनल असतो तो असतो त्यांचा रिझल्टन. सो रिझल्टन इज द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. रिझल्टन ह्या पॅरलोग्रामचा काय असतो डायगोनल. अँड हाऊ टू फाइंड द रिझल्टन. सो रिझल्टन कॅन बी फाइंड बाय युझिंग द फॉर्म्युला. कमॉन, त्याच्या साईड्स कुठल्या आहे पी आणि क्यू. सो आर इज इक्वल्स टू किती असतं बोला, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. आर इक्वल्स टू बोला काय असतं, कमॉन, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. बोला, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. ओके, बस लॉमध्ये एवढंच लक्षात ठेवा. ट्रायंगल लॉ तुम्हाला माहिती आहे, पॉलिगॉनलची सध्या तरी काही गरज नाही आहे. ठीक आहे. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा आर्टिकल असतो बाळांनो, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. लक्ष द्या, आता महत्त्वाचा आहे सगळा, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. ओके, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन काय असतं बाळांनो. आता वेक्टरला मल्टिप्लाय करायचं आहे. आता वेक्टरला मल्टिप्लाय करायचं आहे तर कुणासोबत मल्टिप्लाय करायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर फर्स्ट कुणासोबत, तर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर कुणासोबत, विथ अ स्केलर. विथ काय, स्केलर. म्हणजे वेक्टरला स्केलर सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. मग एखाद्या वेक्टरला स्केलर सोबत कसं मल्टिप्लाय कराल. ओके, तर बाळांनो इथे जसं बोललो मी, इफ पी बार इज अ गिवन वेक्टर. बघा, पी बार इज अ गिवन वेक्टर, एक दिलेला वेक्टर आहे पी बार. ओके, मल्टिप्लाइड, काय बोलू मी सांगा, मल्टिप्लाइड. इफ पी बार इज अ गिवन वेक्टर मल्टिप्लाइड बाय स्केलर एम. मल्टिप्लाइड बाय स्केलर एम. पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे. ओके, पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे आणि त्याला एका स्केलरनी मल्टिप्लाय केलं. कसं मल्टिप्लाय कराल. सो पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे बाळांनो आणि त्याला एका स्केलरनी मल्टिप्लाय केलं. सो पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे, त्याला एका स्केलरनी मल्टिप्लाय केलं. स्केलर म्हणजे कोण, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे कोण, व्हॅल्यू. व्हॅल्यू कॅन बी 0, व्हॅल्यू कॅन बी पॉझिटिव्ह, व्हॅल्यू कॅन बी निगेटिव्ह. तर एखाद्या वेक्टरला जेव्हा एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय करता तर यू विल गेट अ न्यू वेक्टर अँड दॅट न्यू वेक्टर इज कॉल्ड ॲज ए बार.
त्या न्यू वेक्टरला आपण काय म्हणतो सांगा, ए बार. सो गाइज पी बार इज अ गिवन वेक्टर. व्हेन मल्टिप्लाइड विथ द स्केलर यू विल गेट अ न्यू वेक्टर अँड दॅट न्यू वेक्टर इज कॉल्ड एज सांगा ए की ए बार, ए बार. सो गाइज ए बार इज इक्वल टू किती असं सांगा, एम के एम पी बार, एम पी बार. करेक्ट आहे. ए बार इज इक्वल टू एम पी बार. सांगायचं तात्पर्य लक्ष द्या. पी बार इज अ गिवन वेक्टर. पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे. त्याला जेव्हा एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय करता तर तुम्हाला एक नवीन वेक्टर भेटतो आणि त्या नवीन वेक्टरला आपण काय म्हणतो सांगा, ए की ए बार, ए बार. आता पी बारची डायरेक्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे, बिकॉज इट इज अ गिवन वेक्टर. नवीन वेक्टर तयार केला, कुठला वेक्टर तयार केला सांगा, ए बार. मग तुम्ही मला हे सांगा ए बारची डायरेक्शन कशी काढू, बोला. पी बार हा दिलेला वेक्टर आहे, त्याला एका स्केलरनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक नवीन वेक्टर तयार झाला, कुठला, ए बार. मग सांगा ए बारची डायरेक्शन काय, मला ए बार ड्रॉ करायचं आहे. सांगा ए बारची डायरेक्शन काय दाखवू, सेम ॲज पी बार की अपोजिट टू पी बार, बोला काय. सेम ॲज पी बार सांगू शकत नाही, ते डिपेंड आहे की या स्केलरची व्हॅल्यू कशी आहे. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, मी जर असं बोललो की हा जो स्केलर आहे एम म्हणजे व्हॅल्यू आहे ही पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. जर का स्केलर पॉझिटिव्ह असेल म्हणजे 5 2 3 पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर तुमचा फॉर्म्युला बरोबर राहील, ए बार इज इक्वल टू किती असतं, एम पी बार. बरोबर आहे, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे सॉरी पॉझिटिव्ह आहे. जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही सरळ सांगू शकता ओके पी बार तर हा दिलाच होता आणि हा ए बार. सांगा ए बार आणि पी बार दोघांची डायरेक्शन काय, सेम आहे. पण जर सपोज ओके तुमच्या स्केलरची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह म्हणजे काय, लेस दॅन 0, म्हणजे हा स्केलर निगेटिव्ह आहे, -2 आहे, -5 आहे, -8 आहे, तर तुमचा फॉर्म्युला काय बनेल, ए बार इज इक्वल टू किती, मायनस एम पी बार. मग हा कोण झाला माझा पी बार आणि हा कोण झाला माझा ए बार. सांगा ए बार आणि पी बारची डायरेक्शन सेम राहील की अपोजिट, अपोजिट. का बरं, कारण दोघांमध्ये कुठली साईन आली, आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेटिव्ह साईन, बोथ वेक्टर्स हॅव अ अपोजिट डायरेक्शन. तिसरी केस काय, इफ एम इज इक्वल टू किती आहे बोला, 0, म्हणजे स्केलरची व्हॅल्यू किती आहे, 0. तर सांगा ए बार किती होईल, ए बार इज इक्वल टू किती असतं सांगा, एम पी बार, म्हणजे ए बार इज इक्वल टू 0 इंटू पी बार, म्हणजे ए बार इज इक्वल टू किती असतं 0. आणि ए बार कुठला वेक्टर आहे, नॉर्मल वेक्टर आहे की 0 वेक्टर आहे, 0 वेक्टर आहे. म्हणजे पी बार हा तुम्हाला एक वेक्टर दिला आहे आणि ए बारची व्हॅल्यू किती झाली सांगा, 0 झाली. किती झाली बोला, 0. करेक्ट आहे. सो इट इज अ 0 वेक्टर. त्यामुळे ए बार हा वेक्टर मी ड्रॉच करू शकत नाही, बिकॉज इट्स अ नल वेक्टर. जसं मी इथे ए बार ड्रॉ करून दाखवला आहे, तसं मी इथे ए बार ड्रॉ करून दाखवला, पण दुसऱ्या केसमध्ये शेवटच्या केसमध्ये ए बार मी ड्रॉ करू शकणार नाही. आफ्टर ऑल इट्स विच वेक्टर, नल वेक्टर. कुठला वेक्टर आहे, नल वेक्टर, बिकॉज इट्स मॅग्निट्यूड इज 0. त्यामुळे तुम्ही शुअर शॉर्ट सांगू शकत नाही की ए बारची डायरेक्शन ही पी बार सारखी असणार आहे की नाही. हे डिपेंड आहे व्हॅल्यू ऑफ एम, की एमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, एमची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे की एमची व्हॅल्यू 0 आहे. बाळांनो, इज दॅट क्लिअर, येस, ओके. म्हणजे आता आपण काय केलं, वेक्टरला मल्टिप्लाय केलं, कोणासोबत मल्टिप्लाय केलं, स्केलर सोबत. आता आपण करणार वेक्टरला मल्टिप्लाय, कोणासोबत, वेक्टर सोबत. करेक्ट आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, सगळ्यांनी लक्ष द्या काय म्हणताय मी, हा हा आर्बिटरी म्हणजे अननोन. नल वेक्टर काय असतं, द वेक्टर विच हॅव द वेक्टर्स विच हॅव 0 मॅग्निट्यूड, ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन. इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन काय होऊ शकते, आर्बिटरी डायरेक्शन, पण मॅग्निट्यूड 0. जसं फॉर एक्झाम्पल सांगतो, यांनी काढलं म्हणून तर सांगणार नव्हतं मी. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो मला हे सांगा, ओके तो कर्वेनगरचा ब्रिज आहे, कर्वेनगरच्या ब्रिज खाली एक कुठलं तरी हे पोलीसवाले कुठले असतात उभे, ट्रॅफिक पोलीसवाला उभा आहे. करेक्ट आहे, ट्रॅफिक पोलीसवाला उभा आहे. ते बिचारे दिवसभर एकाच ठिकाणी उभे राहतात, बरोबर आहे, अरे हो की नाही. आता फॉर एक्झाम्पल मी सकाळी 8 वाजता गेलो तर मला तो ट्रॅफिक पोलीसवाला दिसला. तो कुठे बघत होता माहिती आहे का, तो ब्रिजच्या तिकडे टुवर्ड्स वनदेवी मंदिर आहे तिकडे, तिकडे बघत होता. मी असा बाजूला जाताना त्याला बघितलं तर ते पोलीस काका तिकडे बघत होते, बरं आहे. मग मी 9 वाजता पुन्हा वापस येत होतो, मग 9 वाजता वापस येत होतो तर मला ते दिसले, पण ते इकडे बघत होते, तिकडे महिलाश्रमची संस्था आहे ना तिकडे, कमिन्स कॉलेजकडे होते, जागेवर नाही हल्ले, त्यांची फक्त डायरेक्शन चेंज झाली. मग मी पुन्हा 12 वाजता गेलो कॉलेजला, ओके, तेव्हा ते पोलीस काका तिथंच उभे होते, पण ते वारजे ब्रिजकडे बघत होते. मग पुन्हा मी 5 वाजता घरी आलो तर ते पोलीस काका तिथंच होते, ते तिकडे बघत होते एका वडापावच्या दुकानाकडे. सांगा बरं दिवसभरात मला काय दिसलं,
पोलीस काका दिसले, जाग्यावरून हल्ले काय नाही, सो मॅग्निट्यूड इज 0. पण त्यांची काय चेंज होत गेली, डायरेक्शन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन. दॅट इज अ नल वेक्टर. आर्बिटरी म्हणजे अननोन डायरेक्शन. डायरेक्शन काही असू शकते, पण जाग्यावरून हलणार एक पाऊल सुद्धा पोलीस काकानं पुढे टाकलं नाही. मॅग्निट्यूड इज 0. इज दॅट क्लिअर? डायरेक्शन कुठली असू शकते. समजलं? व्हॉट इज मीन बाय मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, लक्ष द्या, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलर सोबत झालं, आता वेक्टरचं मल्टिप्लिकेशन विथ वेक्टर. लक्षात ठेवा, विथ वेक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर विथ अ वेक्टर. वेक्टरचं वेक्टर सोबतच मल्टिप्लिकेशन कसं करायचं, वेक्टरचं वेक्टर सोबतच मल्टिप्लिकेशन कसं करायचं. लक्ष द्या, वेक्टरचं वेक्टर सोबत मल्टिप्लिकेशन करण्याचे 2 प्रकार. त्यातला पहिला प्रकार ज्याला म्हणतो आपण डॉट प्रॉडक्ट. काय म्हणतो सांगा, डॉट प्रॉडक्ट. लक्षात ठेवा. ओके, डॉट प्रॉडक्टचं दुसरं नाव आहे स्केलर प्रॉडक्ट. काय असतो डॉट प्रॉडक्ट? सपोज माझा पहिला वेक्टर आहे ए बार, दुसरा वेक्टर आहे बी बार, दोघांमधला अँगल किती आहे बोला, थीटा. If my first vector is A bar, my second vector is B bar, let theta be the angle between two vectors. How to make a dot product of two vectors? So my first vector dot second vector is equals to पहिल्याची magnitude दुसऱ्याची magnitude into cos theta. पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू काय असतं बाळांनो, कॉस थीटा. करेक्ट आहे. सो ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू पहिल्याची मॅग्निट्यूड असतं ए, दुसऱ्याची मॅग्निट्यूड असतं बी, मॅग्निट्यूड लिहिण्याचे प्रकार, इंटू किती असतं कॉस थीटा. इफ आय वॉन्ट टू फाइंड द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, आय मस्ट नो द फॉर्म्युला ऑफ कॉस थीटा. सो व्हॉट आय कॅन से, ए बार डॉट बी बार अपॉन ए बी is equals to किती असतं cos theta. So what is the formula of cos theta? So cos theta is equals to a bar dot b bar divided by काय असतं ab. So what is theta? Theta is the angle between. Theta is the angle between कोणामधला आहे, a bar and b bar. मी काय बोलताय समजताय, समजताय? एसी बंद करू का रे? अरे इलेक्ट्रिक बिल खूप येतं. हा काय बेटा, बर सर आजपर्यंत तुम्हाला बटन समजलं नाही कुठल्या कुठल्या फॅनचे आहेत. दररोज लेक्चर घेतो मी. सर कुठले बटन दाबले की हाच फॅन बंद होत आहे. जाऊ द्या. सो हाऊ टू फाइंड अँगल बिटवीन टू वेक्टर्स, कॉस थीटा इज इक्वल्स टू. बरं आहे. आता बाळांनो डॉट प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज काय असतात, व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रॉडक्ट सांगू शकता? अगदी बरोबर. लक्ष द्या बरं का, आजचं लेक्चर थोडं तुम्हाला बोर होईल पण फार महत्त्वाचं आहे. याच्यावर पूर्ण एक्सरसाइज संपतो. हा लक्ष द्या. प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज काय असतात? पहिली प्रॉपर्टी, डॉट प्रॉडक्ट ऑलवेज ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ. कुठला लॉ? कॉम्युटेटिव्ह लॉ. काय असतं कॉम्युटेटिव्ह लॉ? ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार. सेकंड, डॉट प्रॉडक्ट ऑलवेज ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतं? ए बार डॉट बी बार प्लस सी बार. सांगा ए बार डॉट बी बार प्लस सी बार म्हणजे काय? ए बारनी बी बारला मल्टिप्लाय करायचं, ए बारनी सी बारला मल्टिप्लाय करायचं. कशानी? बाय डॉट. बाय डॉट म्हणजे ए बार इज डिस्ट्रीब्युटेड टू बी बार आणि ए बार इज डिस्ट्रीब्युटेड टू सी बार. सो ए बार डॉट बी बार प्लस किती असतं? ए बार डॉट सी बार.
तिसरी प्रॉपर्टी काय असतं, डॉट प्रॉडक्ट ऑलवेज ओबेज द असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय, ए बार डॉट बी बार डॉट सी बार, ए बार डॉट बी बार डॉट सी बार, हां ए बार डॉट बी बार डॉट सी बार. करेक्ट आहे. सो ए बार आणि बी बारचा डॉट डॉट सी बार, ए बार सोडला बी बार आणि डी बारचा डॉट. करेक्ट आहे. कसे ब्रॅकेटिंग करा, काही करा, आन्सर काय येतं सेम. पहिले बॉडमॉस रूल काय आणतो, पहिले काय सॉल्व करत असतो आपण, ब्रॅकेट. पहिले या दोघांचा प्रॉडक्ट करा, त्याला सी बारनी मल्टिप्लाय करा, किंवा दुसऱ्या दोघांचा प्रॉडक्ट करा, त्याला ए बारनी मल्टिप्लाय करा, किंवा पहिल्याचा आणि तिसऱ्याचा प्रॉडक्ट करा आणि त्याला बी बारनी मल्टिप्लाय करा. काही करा, फक्त करा. करेक्ट आहे. आन्सर काय येतं बोला, सेम. लग्नाचा सीझन सुरू झाला वाटतं आता. तुमच्या इथे लग्न नाही कोणाचे, नाही आहे झाले. अच्छा, तुमचे पेपर आहे म्हणून नंतर ठेवले असतील आहे ना, नाही आहे. ओके, असले बिसले तर बोलवाल, थोडं पत्रिका वगैरे द्याल. माहीत कोणीच नाही आहे तर मला मी येईल. पुण्यात बिण्यात असले तर थोडंच तेवढंच फंक्शनला जायला भेटेल. समजलाय का सर, काही सुचत नाही हो आता. रस्त्याने जाताना, घरी जाताना चपला वगैरे पायात टाकूनच जाल, नाही तर लेको काही गडबड. मला माहिती आहे टेन्शन आहे तुमच्या डोक्यामागे आता. ओके, तर जाताना चप्पल हातात घेऊन जाल घरी. नाही तर काही भामटे चप्पल इथं ठेवतील, तसेच जातील घरी. मग घरी गेल्यावर आई म्हणते, का रे तुझी चप्पल कुठे आहे, अगं बाई क्लासलाच राहिली. मी मान्य करतो कसं तरी होते आता पिरियड. पुढचे 3-4 महिने विचित्रच वाटते. याच्यावर एकच सोल्युशन आहे. काय काय सोल्युशन आहे सांगा, विचार करायचा नाही, जे आपल्या हातात आहे ते करायचं. अभ्यास अभ्यास अभ्यास. काय पुला, काय अभ्यास अभ्यास अभ्यास. बस आयसोलेट व्हा, स्वतःचा अभ्यास स्वतःच बद्दल राहा, स्वतःचीच बडबड करत राहा, जास्त मित्रांच्या नादात लागू नका. बस अभ्यास अभ्यास अभ्यास. एक एक मिनिट आयुष्यातला महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. किती, एक एक मिनिट. पॉवर प्लेचे ओव्हर सुरू झाले तुमचे, कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, कारण पहिले तर टेस्टच खेळून ठेवली आपण. ठीक आहे, ॲटलिस्ट ठीक आहे, कारण ॲटलिस्ट वन डे जरी खेळले असते, ओके, थोडे थोडे रन काढत बसले असते, तर आता ताण पडला नसता. काही काही लोकांसाठी सांगताय, काही काही लोक केले आहेत बरोबर, पण ज्यांनी पूर्ण टेस्ट खेळून ठेवले आहेत, ओके, जास्त बॉल खूप कमी रन. आणि काही काही तर राहुल द्रविडच होते. ओके, 100 बॉल 1 रन. ठीक आहे, लक्ष द्या. तर आता त्यांच्यासाठी व्हाईस वर्सा झाला, आता कमी बॉलमध्ये जास्त रन काढावं लागणार. आणि नथिंग इज इम्पॉसिबल. शेवटपर्यंत दम तोडायचा नाही. क्रिकेट मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत प्लेयर्स खेळतात आणि वेळेवर सगळ्या गोष्टी काय होतात सांगा, चेंज होतात. समजलंय. एकच गोष्ट आहे, अभ्यास अभ्यास अभ्यास. फ्रस्ट्रेशन आलं, ताण आला, आम्हाला आठवायचं. आम्हाला म्हणजे कोणाला, टीचर लोकांना. इथं पुढचे 3 महिने तुमच्यासाठी जे सपोर्ट करतील ते फक्त कोण आहेत, टीचरच आहेत. काही ताण पडला तर टीचर लोकांसोबत गप्पा मारायला यायचा. कॉलेजच्या टीचरसोबत मारत नाही तुम्ही, तर तुमच्यासाठी एकच ऑप्शन आहे, क्लासचे टीचर. तेवढंच तुमचं मन हलकं होईल. बस जेवढे तुम्ही टीचरांपासून दूर पडाले, तेवढे मनावरचा बोजा वाढेल. मनावरचा ताण वाढायला लागला, लगेच टीचरसोबत बोलायचं. टीचरची एक स्माईल सुद्धा, ओके, तुमचं बरंच रिलॅक्स करू शकते. हसण्यावर घेऊ नका बरं का, हसण्यावर घेऊ नका. मी खरंच सांगतो, लक्षात ठेवा. समजलाय की नाही, हसण्यावर घेऊ नका. असं नाही की मी तुम्हाला फिजिक्सचं ताण आलं ना, मी शिकवणार नाही तुम्हाला, तुम्ही मला विचारणार नाही, पण तुम्ही माझा चेहरा बघितला ना, म्हणजे असं एकदम भेटता असा चेहरा बघला, थोडा ताण कमी होऊन जाते. अरे फिजिक्सचे टीचर आहे. समजलाय की नाही. आम्ही तरी शेवटपर्यंत आहोत तुमच्यासोबत, पण मी हे सांगतो, दूर दूर पडू नका. समजलाय की नाही. आणि जेव्हा पूर्ण ब्लँक व्हाल, एका दिवशी झाले समजा ब्लँक, लगेच मला कॉल करा. कधी कॉल केला तरी चालतो. ओके, पहिले दिवाळीच्या आधी मी रात्री 9 नंतरच सांगायचो, आता ते फ्रीज केलाय, मी ओपन केलाय. ठीक आहे, ओके. आता 12वीच्या पोरांना कधी कॉल करा, मला रात्री 11 नंतरही कॉल केला चालतो. ओके, त्या अक्षराला नाही उचलणार, नंतर अर्ध्या 1 तासाने उचलाल. ठीक आहे, लक्षात द्या. ठीक आहे, ठीक आहे.
समजलाय की नाही? ओके, आर यू गेटिंग? समजलाय? सकाळी उठल्या उठल्या बघितल्यावर मी उचलेल फोन, ठीक आहे? काय म्हणताय मी? टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचा? अभ्यास अभ्यास अभ्यास. एकदम बोर्डाचे पेपर भारी जाणार तुमचे. आणि जर का बोर्डाचे पेपर चांगले गेले तर सीईटीला तिथून 2.5 महिने भेटतात. तुम्हाला एक एनर्जी राहते, तुम्हाला एक मोटिवेशन राहते. लक्षात ठेवा की नाही यार, मी शेवटच्या 3 महिन्यात बाजी पलटवली, आता तर माझ्याजवळ 2.5 महिने आहे सीईटीसाठी, आता तुम्ही काही करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे. जर का पेपरमध्ये वाट लागली मग सीईटीचे फॉर्म भरू की नाही असं होते. समजलंय की नाही? लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यास करा, काहीही होऊ शकते. लोकसभेला काँग्रेस कुठं होती, विधानसभेला काँग्रेस कुठं गेली. ओव्हर कॉन्फिडन्स ऑलवेज किल्स यू. महायुती लोकसभेला कुठं होती, पण नंतर लाडकी बहीण आली, ठीक आहे, सगळा पारा पलटवला. बरोबर आहे की नाही? नथिंग इज इम्पॉसिबल. समजलाय की नाही? काही होऊ शकते. शेवटपर्यंत दम तोडायचा नाही. शेवटपर्यंत गोल हा तुमच्याच कोर्टमध्ये असतो. लक्षात ठेवा. समजलाय की नाही? बस एकच आहे, अभ्यास अभ्यास अभ्यास. चालेल? घ्यायचं पुढे. येस. प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रॉडक्ट मध्ये पहिली प्रॉपर्टी, इट ओबेज द कॉम्पिटिटिव्ह लॉ, इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, इट ओबेज द असोसिएटिव्ह लॉ. ओके, चौथी प्रॉपर्टी काय? चौथी प्रॉपर्टी काय? आवाज नको आहे. डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इटसेल्फ इज अ. आता दोन वेक्टर असतात, ए बार अँड बी बार. सांगा दोन वेक्टर मधला अँगल वाढताय की कमी होत आहे? आता हे दोन झाले की एकच झाला? एकच. म्हणजे आता मला हे सांगा, एकच वेक्टर झाला ए बार, आणि त्याच वेक्टरचा त्याच वेक्टर सोबत डॉट प्रोडक्ट किती घ्याल? जेव्हा तुम्ही त्याच वेक्टरचा त्याच वेक्टर सोबत घेता तेव्हा अँगल किती होतो सांगा? 0. आणि दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतं? तर ए बार डॉट ए बार काय असतं? बोला. ए बार डॉट ए बार, पहिल्याची मॅग्निट्यूड, दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. म्हणजे मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर इंटू किती असतं? कॉस 0. सो मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर, कॉस 0ची व्हॅल्यू किती असतं? 1. म्हणजेच मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर. सो ए बार डॉट ए बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर. दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो? त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. करेक्ट आहे? ओके. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का म्हटलं मी आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के चा आन्सर काय असतं? बोला. आय कोण आहे? युनिट वेक्टर. दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो? त्यांच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. सांगा युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असतं? 1 स्क्वेअर इज 1. युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1 स्क्वेअर इज 1. 1 स्क्वेअर इज 1. सो गाईज आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के, सांगा आन्सर किती असतं? 1. किती असतं? बोला. 1. त्यांच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते सांगा? 1. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी 5व्या नंबरची, इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हा ए बार आणि हा बी बार, थिटा इज इक्वल्स टू किती असतं? 90 डिग्री. इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल्स टू किती असतं? 0. का बरं? कारण दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो? पहिल्याची मॅग्निट्यूड, दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा, मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार कॉस 90. कॉस 90ची व्हॅल्यू किती असतं? 0. आणि 0 इंटू एनिथिंग 0. इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर द डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज किती असतं? बोला. 0. करेक्ट आहे? मग आता बाळांनो मला हे सांगा, हा कोण? एक्स ॲक्सिस, हा कोण? वाय ॲक्सिस, हा कोण? झेड ॲक्सिस, हा एक्स, हा वाय, हा झेड. याची डायरेक्शन आय कॅप, याची डायरेक्शन जे कॅप, याची डायरेक्शन के कॅप. तुम्हाला म्हटलं आय डॉट जे, तुम्हाला म्हटलं जे डॉट आय, तुम्हाला म्हटलं के डॉट आय चा आन्सर काय असतं सांगा? आय डॉट जे. आय आणि जे म्हणजे एक्स आणि वाय, एक्स आणि वाय 90 डिग्री, आणि जर का दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रॉडक्ट काय असतं? 0. जे आणि आय, जे आणि आय सांगा. जे आणि आय जे के म्हणजे सेमच आहे. ओके. इथं करा जे, इथं करा जे आणि के. काय करा सांगा? जे आणि के. सांगा डॉट प्रॉडक्ट किती असतो? 0. के आणि आय सांगा डॉट प्रॉडक्ट किती असतो? 0. बिकॉज ऑल ॲक्सिस आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर.
परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रोडक्ट काय असतं 0. अँड द लास्ट प्रॉपर्टी ऑफ डॉट प्रोडक्ट, ओके 6व्या नंबरची, सपोज माय फर्स्ट वेक्टर इज ए बार इज अ A1 I cap प्लस इट्स अ A2 J cap प्लस इट्स अ A3 K cap. सपोज माय सेकंड वेक्टर इज B बार इट्स अ B1 I cap प्लस किती असतं बोला B2 J cap प्लस किती असतं बोला B3 K cap. आणि दोन वेक्टरचा काय घ्यायचा आहे डॉट प्रोडक्ट A बार डॉट B बार. काय करायचं माय फर्स्ट वेक्टर इज A बार दॅट इज A1 I cap प्लस किती आहे बोला A2 J cap प्लस किती आहे बोला A3 K cap. करेक्ट आहे डॉट माय सेकंड वेक्टर इज B बार बोला इट्स अ B1 I cap प्लस किती आहे बोला B2 J cap प्लस किती आहे बोला B3 K cap. करेक्ट आहे. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो सांगा. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो बोला. याच्या आयच्या कोइफिशियंटला त्याच्या आयच्या कोइफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं. बोला सांगा पहिल्याच्या आयचा कोइफिशियंट किती आहे A1, दुसऱ्याच्या आयचा कोइफिशियंट किती आहे B1. सो यू कॅन से A1 B1 प्लस जे सांगा जे A2 इथं किती असतं B2 आणि इथं किती असतं A3 आणि इथं किती असतं B3. I जे के पुन्हा एकदा बोला I जे के. इज दॅट क्लिअर. A1 B1 A2 B2 C1 C2. इज दॅट क्लिअर. नाही A1 B1 A2 B2 आणि A3 B3. काय करायचं आयचे कोइफिशियंट आयचा कोइफिशियंट A1 B1 पहिल्याच्या आयचा कोइफिशियंट दुसऱ्याचा आय प्रॉडक्ट जेचा कोइफिशियंट प्रॉडक्ट केचा कोइफिशियंट प्रॉडक्ट. इज दॅट क्लिअर. येस this is the way how to perform a dot product of two vectors. करेक्ट आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये पहिला झाला डॉट प्रोडक्ट. काय झाला डॉट. आता सेकंड असतं बाळांनो क्रॉस प्रोडक्ट. लक्षात ठेवा सेकंड काय असतं क्रॉस प्रोडक्ट. व्हॉट इज क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट काय असतं तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये लक्षात ठेवा दिस इज माय फर्स्ट वेक्टर A बार this is my second vector B bar, let theta be the angle between two vectors, so I have to make a cross product, so you can say A bar cross B bar. सांगा A bar cross B bar काय करायचं पहिल्याची मॅग्निट्यूड दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू साइन थीटा. काय असतं साइन थीटा. करेक्ट आहे. ओके सो A bar cross B bar इज इक्वल्स टू किती असतं A इंटू B इंटू किती असतं बाळांनो साइन थीटा. इज दॅट क्लिअर. येस. आता दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो तर क्रॉस प्रोडक्टचं दुसरं नाव आहे बाळांनो वेक्टर प्रोडक्ट. कुठला प्रोडक्ट आहे सांगा वेक्टर प्रोडक्ट. तर दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो सांगा वेक्टर असतो. A बार हा एक वेक्टर आहे B बार हा एक वेक्टर आहे दोघांपासून तयार झाला A बार क्रॉस B बार हा वेक्टर आहे. अँड व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ A बार क्रॉस B बार. डायरेक्शन ऑफ A बार क्रॉस B बार डायरेक्शन ऑफ A बार क्रॉस B बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ A बार अँड B बार. A बार क्रॉस B बारची डायरेक्शन काय असते A बार अँड B बारच्या प्लेनला काय असते परपेंडिक्युलर. तर तुम्ही सरळ सांगू शकता काय तर बाळांनो असं सांगू शकता डायरेक्शन ऑफ A बार क्रॉस B बार डायरेक्शन ऑफ A बार क्रॉस B बार इज परपेंडिक्युलर इज काय परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ काय A बार अँड B बार. समजा हे बघा समजा A बार आणि B बार अशी असतील A बार आणि B बार अशी असतील तर A बार क्रॉस B बार असा असतो त्याला परपेंडिक्युलर. सांगा बरं A बार आणि B बार कसे आहे हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे वर्टिकल. तर A बार क्रॉस B बार कसा आहे हॉरिझॉन्टल. सांगा बरं A बार आणि B बार कसे आहे वर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे हॉरिझॉन्टल. तर A बार क्रॉस B बार कसा असतो वर्टिकल. करेक्ट आहे. सो A बार क्रॉस B बार वर असेल तर खाली कोण असतो सांगा B बार क्रॉस A बार. दे आर अपोजिट ऑफ इच अदर. लक्षात ठेवा एकमेकांचे काय असतात सांगा अपोजिट. करेक्ट आहे लक्षात ठेवा. सो डायरेक्शन ऑफ A बार क्रॉस B बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ A बार अँड B बार. झालं. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्ट. लक्षात ठेवा प्रॉपर्टीज काय असतं क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी क्रॉस प्रोडक्ट नेव्हर ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे याचा अर्थ A बार क्रॉस B बार इज नॉट इक्वल्स टू काय असतं B बार क्रॉस A बार. A बार क्रॉस B बार आणि B बार क्रॉस A बार सेम नसतं. आणि जर का तुम्हाला सेम दाखवायचंच असेल तर त्यांच्यामध्ये कुठली साईन द्यायची मायनस. का बरं बिकॉज दे आर निगेटिव्ह वेक्टर. हे बघा A बार क्रॉस B बार वर चालला आणि B बार क्रॉस A बार खाली गेला ते एकमेकांचे कुठले वेक्टर आहे सांगा निगेटिव्ह वेक्टर आहे. इज दॅट क्लिअर. येस. दूसरी प्रॉपर्टी ओके दे ओबेज द डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ. यू कॅन से A बार क्रॉस B बार प्लस C बार. सो यू कॅन मल्टिप्लाय A बार विथ B बार you can multiply it A bar with C bar by cross, so you can say it's a A bar cross B bar plus you can say it's a A bar cross किती असतं C bar. A bar cross B bar plus किती असतं A bar cross C bar. करेक्ट आहे लक्षात ठेवा. त्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की I क्रॉस I
जे क्रॉस जे के क्रॉस के चा आन्सर किती असतं बोला 0. काय असतं बोला 0. काय असतं 0. ओके. आता 2 मिनिटं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. युनिट वेक्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं बाळांनो, हे बघा आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के, सांगा आन्सर किती असतं 1. आय आय जे जे के के सिमिलर वेक्टर मध्ये डॉट प्रॉडक्ट आन्सर किती येतं 1. तसंच आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के, दोन सिमिलर वेक्टर मध्ये जर का युनिट वेक्टर आले आणि क्रॉस प्रॉडक्ट आला तर आन्सर काय येतं बोला 0. आन्सर येतं 1, आन्सर येतं 0. आता क्रॉसिंग आली तर क्रॉसिंगला काय आय ला जे, जे ला के, केला आय, सांगा आन्सर काय येतं 0. आणि इकडे क्रॉसिंग आली तर काय करायला सांगा. समजा आय क्रॉस जे, हां, जे क्रॉस के, हां, के क्रॉस आय, सांगा आन्सर किती येतं. सर डॉट प्रॉडक्ट मध्ये सिमिलर 1, क्रॉस प्रॉडक्ट मध्ये सिमिलर 0. मग सर डॉट प्रॉडक्ट मध्ये क्रॉसिंग आली तर 0 आणि तिकडे मग क्रॉस प्रॉडक्ट मध्ये क्रॉसिंग आली तर 1. नाही, इथं चालवायची सायकल. काय चालवायची सायकल. कशी. इथे किती असतं आय कॅप, इथं काय असतं जे कॅप आणि इथं काय असतं के कॅप. सांगा सायकल कशी चालवायची, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. सांगा आय जे के, हा आय क्रॉस जे चा आन्सर काय असतं के. हा अँटी क्लॉकवाईज, तू क्लॉकवाईज चालवत आहे. आय क्रॉस जे, आय क्रॉस चा आन्सर किती असतं के. जे क्रॉस के चा आन्सर आय, जे क्रॉस के चा आन्सर आय. आणि बोला के क्रॉस आय चा आन्सर जे. पुन्हा एकदा सांगा पुन्हा. हा आय क्रॉस जे चा आन्सर, जे क्रॉस के चा आन्सर आणि के क्रॉस आय चा आन्सर जे. याला जर का तुम्हाला उलट लिहिलं आय क्रॉस जे चं तुम्ही जे क्रॉस आय केलं तर आन्सर काय येतं बोला मायनस के. का बरं मायनस के. क्रॉस प्रॉडक्ट नेवर ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ. ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार सेम सेम करायची असेल तर कुठली साईन बाहेर निघते मायनस. हे बघा, हे बघा, हे बघा, ए बार क्रॉस बी बारचं बी बार क्रॉस ए बार करायचं तर मायनस साईन होते. करेक्ट आहे. सो आय क्रॉस जेचं जे क्रॉस आय करायचं तर मायनस के. ओके. इथं किती येईल सांगा. जे क्रॉस केला करायचा आहे बाळांनो के क्रॉस जे चा आन्सर किती असतं मायनस आय. आणि नंतर के क्रॉस जेचं काय करायचं आहे सांगा आय क्रॉस के. करेक्ट आहे. इथं किती असतं मायनस जे, जे की मायनस जे मायनस जे. इज दॅट क्लिअर. येस. ओके. आता दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट कसा घ्यायचा सगळ्यांना माहित आहे. बाळांनो सपोज ए बार हा दिलाय A1 आय कॅप प्लस काय दिलाय सांगा A2 जे कॅप प्लस काय दिलाय A3 के कॅप. सपोज हा वेक्टर बी बार दिलाय सो B1 आय कॅप प्लस काय दिलाय B2 जे कॅप प्लस काय दिलाय B3 के कॅप. आणि दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा ए बार क्रॉस बी बार. सांगा कसा घ्यायचा बोला. ए बार आणि बी बार मध्ये पहिल्या रो मध्ये कोण आहे आय कॅप जे कॅप आणि काय असतं के कॅप. हा झाला R1. बरोबर आहे. सांगा फर्स्ट कोण आहे ए बार. सांगा ए बार असेल तर काय करायचं बोला A1 A2 A3. नंतर कोण आहे बी बार. सांगा किती असतं B1 B2 B3. अँड यू नो हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट. यू नो हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर किती असतं 3 की 3/3 3/3. इज दॅट क्लिअर. येस. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट व्हॉट आर अप्लिकेशन्स ऑफ क्रॉस प्रोडक्ट. लक्षात ठेवा अप्लिकेशन्स ऑफ क्रॉस प्रोडक्ट. व्हॉट इज अप्लिकेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टची अप्लिकेशन काय असतात. पहिलं अप्लिकेशन लक्षात ठेवा टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा. सपोज हा तुम्हाला ट्रायंगल दिलाय ओ ए बी. हा ओ ए बार स्मॉल ए बार, हा ओ बी बार स्मॉल बी बार. ओ ए बार स्मॉल ए बार, ओ बी बार स्मॉल बी बार. आणि दोघांमधला अँगल किती दिलाय थीटा. सो एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड करत असतात मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. काय असतं मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ए बार अँड बी बारचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याचा काय करायचा मॉड. मॉड म्हणजे कोण. मॉड म्हणजे कोण. घाबरू नका मॅग्निट्यूड. करेक्ट आहे. ओके. सेकंड हाऊ टू फाइंड एरिया ऑफ अ पॅरललोग्राम. पॅरलोग्रामचा एरिया कसा काढायचा बोला सांगा. इथे किती असतं ए बार, इथे किती असतं बी बार आणि दोघांमधला अँगल थीटा आहे.
What are A bar and B bar? A bar and B bar are the two adjacent sides of parallelogram. Parallelogramच्या कुठल्या साइड्स आहे? Adjacent sides. So एरिया कसा काढायचा? फक्त फॉर्म्युला आहे मॉड ऑफ A bar क्रॉस B bar. खतम. A bar and B bar चा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आणि कशात लिहायचं? मॉड. मॉड म्हणजे कोण? मॅग्निट्यूड. मॉड म्हणजे कोण? मॅग्निट्यूड. ट्रायंगल मध्ये 1/2 नी, अरे ट्रायंगल मध्ये 1/2 नी मल्टिप्लाय करायचं याला. हा आहे फक्त मॉड ऑफ A bar क्रॉस B bar. हा मॉड ऑफ A bar क्रॉस B bar सेमच आहे, फक्त इथं 1/2 नी एक्स्ट्रा मल्टिप्लाय करायचं, इथं करायचं नाही. ओके नेक्स्ट. आता इकडे बघा, इथं डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट झाले. आता नेक्स्ट आर्टिकल लक्ष द्या. व्हॉट इज अ प्रोजेक्शन ऑफ, लक्षात ठेवा, व्हॉट इज अ प्रोजेक्शन, बघा व्हॉट इज अ प्रोजेक्शन ऑफ A bar ऑन B bar. नंतर और व्हॉट इज अ कॉम्पोनंट्स ऑफ A bar ऑन B bar. करेक्ट आहे, फॉर्म्युला आहे. A बारचं B बार वर प्रोजेक्शन कसं घ्यायचं किंवा A बारचा B बार सोबत कॉम्पोनंट कसा घ्यायचा, तर डोळे लागू दोन वेक्टर आहे A बार आणि B बार, तर दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा A बार डॉट B बार अपॉन ऑन नंतर कोण आहे? B बार. ऑन नंतर कोण आहे? B बार, त्याचा घ्यायचा मॉड. काय घ्यायचा? मॉड. व्हॉट इज अ प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार, तर दोघांचा जे दोन वेक्टर आहे त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आणि जो ऑन नंतर आहे त्याचा खाली काय घ्यायचा? मॉड. ओके. दुसरं, व्हॉट इज अ प्रोजेक्शन, लक्ष द्या, व्हॉट इज अ प्रोजेक्शन ऑफ B बार ऑन A बार, और व्हॉट इज अ कॉम्पोनंट व्हॉट इज अ कॉम्पोनंट ऑफ B बार ऑन A बार. सांगा कसं घ्यायचं, बोला. B बार ऑन A बारचं कसं घ्यायचं? A बार अँड B बार दोन वेक्टर आहे, त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. काय घ्याल? B बार डॉट A बार घ्या किंवा A बार डॉट B बार घ्या, फरक पडत नाही, बिकॉज वेक्टर डॉट प्रॉडक्ट ऑलवेज ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ. करेक्ट आहे, तो महत्वाचा नाही, पण फॉर्म्युला काय चेंज होईल सांगा. ऑन नंतर कोण आहे? A बार. ऑन नंतर कोण आहे? A बार. ऑन नंतर जो आहे त्याचा मॉड खाली घ्यायचा डिनॉमिनेटर मध्ये. इज दॅट क्लिअर? येस. ओके. नेक्स्ट बाळानो, व्हॉट इज मीन बाय कोलिनियर वेक्टर? व्हॉट इज मीन बाय कोलिनियर वेक्टर्स? लक्ष द्या, कोलिनियर वेक्टर्स काय असतं सगळ्यांना समजते. कोलिनियर काय असतं? कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टरच्या कंडिशन सेम आहे. बघा पॅरलल वेक्टर्स. ओके, आता समजा दोन वेक्टर पॅरलल आहे किंवा कोलिनियर आहे म्हणजे काय? सपोज दिस इज माय फर्स्ट वेक्टर कॉल्ड ॲज A बार, दिस इज माय सेकंड वेक्टर कॉल्ड ॲज B बार. करेक्ट आहे? दिस इज माय फर्स्ट वेक्टर कॉल्ड ॲज A बार अँड दिस इज माय सेकंड वेक्टर कॉल्ड ॲज B बार. हे दोन्ही वेक्टर एकाच लाईनवर आहे, मग पॅरलल आहे किंवा कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर आहे. टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर. लक्षात ठेवा, कोलिनियरिटी टेस्ट काय असते. टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर. बघा, ओके, A बार अँड B बार आर कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर्स बघा, ओके, A बार अँड B बार आर कोलिनियर वेक्टर्स. IFF. IFF म्हणजे काय? इफ अँड ओनली इफ. काय बोलू मी सांगा? इफ अँड ओनली इफ. बोला, इफ अँड ओनली इफ. टू वेक्टर्स आर कोलिनियर, टू वेक्टर्स आर पॅरलल. पॅरलल कोलिनियर वेक्टरची कंडिशन सेमच आहे. टू वेक्टर्स आर कोलिनियर और टू वेक्टर्स आर पॅरलल. दोन वेक्टर्स कोलिनियर केव्हा असतात? दोन वेक्टर्स पॅरलल केव्हा असतात? इफ अँड ओनली इफ वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये असतो. भले A बार हा B बारच्या स्केलर मल्टिपल मध्ये असू द्या किंवा B बार हा A बारच्या स्केलर मल्टिपल मध्ये असू द्या, एक वेक्टर कुठल्या तरी दोघांच्या स्केलर मल्टिपल मध्ये पाहिजे. म्हणजे ज्यामध्ये M जो आहे, M इज अ नॉन झिरो स्केलर. नॉन झिरो स्केलर. कुठला स्केलर आहे? नॉन झिरो स्केलर. म्हणजे M ची व्हॅल्यू किती आहे महत्वाचं नाही आहे, झिरो नाही पाहिजे. काय नाही पाहिजे? झिरो. स्केलर पाहिजे, पॉझिटिव्ह चालते निगेटिव्ह चालते, फक्त काय नाही पाहिजे? झिरो. तर लक्षात ठेवा, ही कोलिनियरिटी टेस्ट आहे. टू वेक्टर्स आर कोलिनियर if one vector is a scalar multiple of other. It might be possible A bar is a scalar multiple of B bar, or you can say B bar is a scalar multiple of काय असतं सांगा? A bar. Are you getting? Yes. आता नेक्स्ट, कोप्लेनर वेक्टर काय असतं? कोप्लेनरिटी टेस्ट काय असते? कोप्लेनर साठी तीन वेक्टर पाहिजे असतात, कोलिनियर साठी किती पाहिजे असतात? दोन. कोप्लेनर म्हणजे काय असतं बाळांनो? लक्षात ठेवा,
3 वेक्टर्स, हे तर सगळ्यांना समजते, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये, ते नाही शिकवायचं मला. ओके, 3 वेक्टर्स A bar, B bar and C bar are said to be coplanar. कोप्लेनर वेक्टर्स. कोप्लेनर काय? वेक्टर्स. A bar, B bar, C bar are said to be coplanar vectors. 3 वेक्टर्स हे कोप्लेनर वेक्टर केव्हा असतात? जेव्हा त्या तिघांपैकी कुठला तरी एक बाकीच्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतो. आबा बाबा 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 सर, मी काय करू? 3 वेक्टर्स आप्पा बडवन चौक A बार B बार C बार आर कोप्लेनर इफ अँड ओनली. तिघांपैकी कुठला एक घ्या, मी नेहमी शेवटचा घेतो. इफ C बार इज इन अ लिनियर कॉम्बिनेशन C bar is in a linear combination गो बाई कसं ग of A bar and B bar. कोप्लेनॅरिटी साठी किती वेक्टर्स पाहिजे? तिघांपैकी कुठलाही एक. शी बार कोण? मी तिसरा घेतो. तिसरा पहिल्या दोघांच्या कशात पाहिजे? स्केलर मल्टिपल की लिनियर कॉम्बिनेशन? लिनियर. कोलिनियरिटी साठी काय पाहिजे? स्केलर मल्टिपल. आणि कोप्लेनॅरिटी साठी काय पाहिजे? लिनियर कॉम्बिनेशन. सर नेमकं कसं? तर सी बार इज इक्वल्स टू किती असतं? एम ए बार प्लस एन बी बार. सी बार इज इन अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. हा लिनियर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असतो. सी बार इज इक्वल्स टू एम ए बार प्लस एन बी. हाऊ स्वीट. ओके, सी बार इज इक्वल्स टू किती असतं? एम ए बार प्लस एन बी बार. हे लिनियर कॉम्बिनेशन असते. आणि त्यातले एम आणि एन कोण आहे? एम आणि एन आर नॉन झिरो स्केलर. काय असलं पाहिजे? नॉन झिरो स्केलर्स. स्केलर्स पाहिजे पण ते नॉन झिरो पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह चालतील, निगेटिव्ह चालतील, पण ते झिरो नसावेत. ओके, एम इज नॉट इक्वल टू झिरो, एन इज नॉट इक्वल टू झिल्लो. काय? झिल्लो. काय? झिल्लो. गॉट इट? यस. गॉट इट? यस. समझा क्या? समझ में आना चाहिए. समझा क्या? बताओ. यस. एक 5 मिनिटं ब्रेक घेऊ, चालेल? तोपर्यंत लागा तुम्ही कामाला. एक 5 मिनिटं